कोकणातील शिमगा म्हणजेच भक्ती आणि परंपरेचा एक अतूट संगम. नमस्कार, मी व्ही.एस. गुरु तुमचं स्वागत करतोय आपल्या कोकण शिमगा या सिरीजच्या पहिल्या भागात. शिमग्याचा पहिला दिवस म्हणजेच गावचे खेळ बाहेरगावी जाण्याची प्रथा. खेळे म्हणजेच ग्रामदेवतेच्या नावाची वस्त्रे परिधान करून नृत्य करणारी गावातील पुरुष मंडळी. डोक्यावर पगडी, खांद्यावर शेला आणि कमरेवर बांधलेली साडी असा खेळांचा पारंपरिक पोशाख असतो. शिमग्याच्या पहिल्याच दिवशी खेळ आपला पारंपरिक पोशाख घालतात आणि सगळ्यात आधी ग्रामदेवतेच्या चरणाशी आपलं नृत्य सादर करतात आणि मग ग्रामदेवतेला गाराणी घालतात. आपल्या रक्षणाची जबाबदारी सोपवतात आणि मग सुरू होते ती माझ्या गांगेश्वराची भव्य दिव्य मिरवणूक. माझ्या गांगेश्वराचा आशीर्वाद घेऊन ढोल ताशांच्या गजरात खेळ मंदिरातून बाहेर पडतात. गांगेश्वर महाराज की जय, सरस्वती माते की जय असे जयघोष कानावर पडले ना की अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तिथून मिरवणूक निघाल्यानंतर सरस्वती मातेच्या मंदिरापाशी येऊन थांबते. सर्व खेळ सरस्वती मातेचा आशीर्वाद घेतात, गाराणी होतात. सरस्वती मातेलाही रक्षणाची जबाबदारी सोपवली जाते. तिथून मग मिरवणूक परंपरागत निश्चित केलेल्या ठिकाणी जायला निघते. ते ठिकाण म्हणजे मक्ते. तिथे गेल्यावर सर्व खेळ आपला पारंपरिक पोशाख उतरवतात आणि तो पोशाख व्यवस्थितरित्या तिथे ठेवला जातो. मग खेळ तिथे रात्रीची वस्ती करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बाहेर गावी जायला निघतात. खेळांचा हा बाहेरगावचा प्रवास टोटल 3 दिवसाचा असतो. ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.